तर कॉन्टेंट क्रिएशन ही माझ्या आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मी त्याच्या बाबतीमध्ये खूप पॅशनेट आहे. म्हणजे मी उठता बसता कुठेही, आता तुम्ही कसं बोलताय हे पण मी ऑब्झर्व करून त्याचं पण कॉन्टेंट क्रिएट करतो. आता जे तू करतोयस त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट कसा होता किंवा मित्र मैत्रिणींनी कशी साथ दिली तुला? 30 सेकंड टू 1 मिनिटची रील, ओके, त्याच्यामध्ये ओमीच स्वतः रायटर, ओमीच स्वतः डिरेक्टर, ओमीच क्रिएटर, आय मीन हे सगळं तूच करतो की काही टीम आहे आपल्याकडे? तर त्या रीलने मला सगळीकडे ॲज अ रील स्टार म्हणून पोहोचवला, की हा एक रील करतो. त्याच्या अगोदर मला सिरीजमुळे लोक ओळखायचे, पण त्या एका रीलने मला सगळीकडे पोहोचवलं. अरे पण तुमच्या मॅडमला काय बोलायचं माझ्याशी? सर 2 मिनट चलिए तो सही। ए बाबा, असलं मी काय बोलत नसतो. अरे ब्रेक में आपको एक चाय और वड़ा पाव मिल जाएगा सर। काय बोलतो? अरे मग हे पहिलं सांगायचं होतं ना भाई. वेलकम टू द अनइन्फ्लुएन्सर ओमी उर्फ ओमकार कदम. थँक्यू. आज मला असं वाटतं खूपच मजा येणार आहे, कारण का विरार वसईचा नाही अख्ख्या महाराष्ट्राचा ह्युमर आणि कॉमेडीनी भरलेला कंटेंट क्रिएटर म्हणजे ओमी. आणि मला असं वाटतं काय काय नुसतंच धुरळा राईट आणि एकदम मजाच मजा. मग आज आपण आपल्या एपिसोडला स्टार्ट करू. हो. मला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे जे तू कंटेंट क्रिएट करतो त्याची सुरुवात कशी झाली? काय आयडिया अशी आली की बाबा म्हणजे आता माझ्यामध्ये हा एक्स फॅक्टर आहे आणि मला हे बोलताना किंवा लोकांना हे दाखवताना तुला पण गंमत येणार आणि वरतून लोकांनाही सुद्धा मजा वाटणार आहे. तर ह्याच्या पाठीमागचं जे आहे ते आयडिया किंवा ज्या गोष्टी लागतात त्याची सुरुवात कशी झाली? स्टार्टिंगला आम्ही युट्यूब करायचोच. म्हणजे कॉलेजला होतो तेव्हा युट्यूब करायचो. आणि त्यावेळी म्हणजे ॲज सच जास्त मोठं नेटवर्क नव्हतं. म्हणजे 3G 2G 3Gचा जमाना होता. मग त्यावेळी युट्यूब करता फ्रेंड्स लोकांनी म्हणजे केलं की आता आपण ह्याच्यामध्ये परस्यू करायचं का किंवा काय असं तसं. आणि फ्रेंड्स एकत्र झाले आणि आम्ही एक सिरीज सुरू केली. तर तेव्हा माझी एक सिरीज व्हायरल झाली होती. तर ती म्हणजे प्रत्येकाला त्याच्यावरूनच माहिती पडलं की योमी कोण आहे नक्की किंवा काय आहे. पण कधी झालं हे? म्हणजे आय मीन कोणता काळ होता तो? आय मीन हे ऍक्च्युली कॉलेज टाइम्सला म्हणजे 13-14च्या आसपास. 2013-14च्या आसपास. आणि कॉलेज कोणतं? कॉलेज विवा कॉलेज. विवा कॉलेज. म्हणजे एक तर विरार त्याच्यामध्ये विवा कॉलेज. आणि विवा कॉलेज म्हटल्यावरती मला असं वाटतं विवा कॉलेजमध्ये प्रत्येकाकडे एक टॅलेंट असतं. त्याच्यामधला एक तू टॅलेंटेड मुलगा ज्यांनी हे टॅलेंट युट्यूब आणि मला वाटतं की इन्स्टा फेसबुक ह्या सगळ्या गोष्टीवरती आणलंस. दुसरं मला हे विचारायचंय की कसं होतं तुझं बालपण? म्हणजे तेव्हा कधी असं वाटलेलं का? म्हणजे आज जर मी बघितलं ओमकार म्हटल्यावरती मोर दॅन 183-190 के हे तुझे फॉलोअर्स आहेत. आणि प्रत्येक माणूस बघत असतो की कधी एपिसोड येतो, कधी लॉन्च होतो. तर मला ऐकायचं पहिलं तुझ्या बालपणाबद्दल कसं होतं ते? हे कधी वाटलेलं का की असं काहीतरी करशील? काहीतरी डोक्यात वेगळ्या भावना होत्या? नाही, लहानपणी असं म्हणजे काइंड ऑफ आता जेवढा फ्रीली बोलतो तितका नव्हतो. लहानपणी थोडा भित्रास असाच होतो. भित्रास असा. म्हणजे असं जास्त बोलायचो नाही कोणाशी किंवा काय. आणि लहानपणी सिंगिंग करायचो मेनली. तर तेव्हा सिंगिंग? हा सिंगिंग करायचो. म्हणजे असं कॉलेज शाळा लेवलचे जे पण कॉम्पिटिशन्स असायचे त्याच्यामध्ये पार्ट घ्यायचो. पहिला दुसरा फिक्स यायचो. पण जास्त असं म्हणजे असं काहीतरी करेन हे लहानपणी वाटलं नव्हतं. कारण लहानपणापासून इंट्रोव्हर्ट आहे मी. इंट्रोवर्ट? म्हणजे मला तर एकदम आश्चर्य वाटतं की तू एवढं तुझं जे कंटेंट असतं त्याच्यामधला जो ओमकार आहे आणि इंट्रोवर्ट म्हणतोय, म्हणजे अजून पण इंट्रोवर्ट नेचर आहे की आता नाहीये? आता पण आहे. आता पण तसंच आहे. म्हणजे लिटरली आम्ही म्हणजे असं जेव्हा कधी रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण जातो तेव्हा असं वेटरला पण हाक मारायची असेल ना तरी भीती वाटते की अरे हा ओरडणार तर आहे ना आपल्याला. असं जनरली होतं. आणि शाळेमध्ये पण लहान म्हणजे असं आता कसं सांगू की सिंगिंग करायचं त्यामुळे मुलींमध्ये जास्त क्रेज होता की अरे ओमी मस्त गातो हा किंवा ओमकार मस्त सिंगिंग करतो. अरे वा. जे बाकीची मुलं असायचे ना ते त्यांना आपोआपच माझ्यावर खार खायचे की अरे हा असं काय म्हणजे ह्याला एवढं कसं काय होतं. तर त्याच्यामुळे
शाळेमध्ये असताना माझे 2 मित्र होते. एक थोडासा किंग टाइप होता आणि एक नॉर्मल होता. म्हणजे ते दोघे मला प्रोटेक्ट करायचे, की ह्याला कोणी काय केलेलं पाहिजे, ह्याला कोणी मारलेलं पाहिजे वगैरे असं. तर त्यामुळे लहानपणी एकदम शाय म्हणजे असं आपलं करायचो. जायचं, शाळेत जायचं. आणि शाळा कोणती होती तुझी त्यावेळेला, म्हणजे विरारलाच? शाळा ऍक्च्युली 3 शाळा होत्या. म्हणजे पहिली ते चौथी गावीच होतो. पण नंतर मग आदर्श विद्यालय बोळींची एक शाळा आहे. वा 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 वा. मस्त. ती एक शाळा खूप होती. जुनी शाळा आहे ती. हा, ती खूप जुनी शाळा आहे. आता त्याचं जिल्हा परिषद झालं म्हणजे नाव, पण पहिलं आदर्श विद्यालय होतं. म्हणजे मेनली जिल्हा परिषद शाळेमधून खूप जास्त टॅलेंट निघतो असं म्हणू शकतो. 100% वाय नॉट. तर त्या शाळेमध्ये होतो आदर्श विद्यालयाला. असा एखादा शाळेत किंवा कॉलेजमधला किस्सा तुला आठवतो का, की जिकडे एकदम मजा केली आहे तू? खरं तर शाळेत जायला खूप कंटाळा यायचा. म्हणजे माझं असं होतं की ते असतं नाही की जसं आता 9 to 5 जॉबचं वाटतं ना, तसंच तेव्हा शाळेत वाटायचं हम्म. की अरे शाळेत फक्त दप्तर उचलायचं आणि जायचं. म्हणजे शाळेमध्ये मला काही इंटरेस्टच नव्हतं जाण्यामध्ये. आणि त्याचे रिझन्स पण तसेच आहेत. म्हणजे शाळेत जायचं ना तर काहीतरी ना काहीतरी व्हायचंच माझ्यासोबत. म्हणजे माझी ते शालेय जीवन असं होतं की कुछ करता भी नहीं हो तो भी कांड हो जाता है. म्हणजे असं काय आपला काही विषयच नसतो. जसा एक किस्सा झाला होता की म्हणजे आमच्या वर्गामध्ये एक कपाट होतं, म्हणजे कब्बड होतं. ते अगोदरच्या प्राथमिक शाळेचं होतं. हम्म. म्हणजे आमच्या अगोदरची भरायची ते, आमच्या नंतर असायची शाळा. तर त्यांच्या शाळेचं ते कबड होतं. आणि काय माहित माझेच 2 मित्र, त्यांची आपापसात भांडणं चालू होती, त्यांची मारामारी चालू झाली. आणि दोघांची मारामारी आहे आणि मध्ये मी उभा होतो. आणि त्या एकाने धक्का दिला आणि तो धक्का मला लागला आणि माझ्या पुढच्याला धक्का लागला. आम्ही तिघे पण त्या कबाडावर कोसळलो अच्छा. आणि ते कबाड तुटलं. हा. तर त्याच्यासाठी म्हणजे माझं त्याच्यात काहीच नव्हतं. मी फक्त मध्ये उभा होतो. नंतर दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलनी बोलवलं, की त्यांनी डायरेक्ट ते प्रिन्सिपल थोडे शिंजाडवाले की कबाड तोडलंय. मग कबाड तोडले तर कोण होते? तर ते दोघे तर उभे राहिलेच. हा. मी पण उभा राहिलो. तर ते दोघे मला बोलतात, तू कशाला उभा राहिला भाई, तू कशाला उभा राहिला? म्हटलं आता तुम्ही मध्ये घेतला होता तर मी राहिलो उभा. मग नंतर सरांनी तिघांना पण तो अक्षरशः तेव्हा आता हे सगळं बंद झालंय सोशल हा, मीडियामुळे हा. की मारणं बिरणं. पण तेव्हा शिक्षक जाम बदलायचे, फटके द्यायचे. तर तेव्हा त्यांनी आम्हाला तिघांना पण कानाखाली वाजवले होते आणि मी फालतूमध्ये ते बोलले की तुला भरून द्यायचं हे, म्हणजे तुम्हाला तिघांना भरून द्यायचं. हा. ते एवढं महागडं कबाड आम्ही कसं काय भरणार? त्यामुळे मी त्या प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या बाहेर जवळजवळ 1 तास उभा राहून रडत होतो लिटरली. आणि सगळ्या पोरी आमच्याकडे बघत होत्या की यांनी काय केलं. म्हणजे असं की लहानपणी काय काय केलं नाही तरी सगळं आपल्यावरती जायचं. म्हणून पहिली गोष्ट तर शाळेत जायला कंटाळा यायचा. आता जे तू करतोयस त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट कसा होता, किंवा मित्र मैत्रिणींनी कशी साथ दिली तुला? कारण का त्यांच्याशिवाय फॅमिली किंवा आपला जो फ्रेंड सर्कल असतो त्याच्याशिवाय हे करणं सुद्धा अवघड असतं. कारण का आपल्याला जज करणारे किंवा आपल्याला काय वाईट काय चांगलं हे सांगणारे शेवटी तेच आहेत, आई बाबा आणि आपले मित्रमंडळी. सर तुझ्या बाबतीत हे इक्वेशन कसं होतं? माझी फॅमिली अशी जॉली आहे. म्हणजे सपोर्ट असा सच सपोर्ट नाही म्हणणार. त्यांना खूप टाइम पर्यंत माहितीच नव्हतं की मी काय केलंय किंवा मी काय करतोय. तर स्टार्टिंगला म्हणजे असं काय बोलतात त्याला, कंटेंट क्रिएशन मध्ये आपल्याला स्वतःलाच माहित नसतं की कंटेंट क्रिएशन मध्ये आपण म्हणजे कसं परस्यू केलं पाहिजे. मेन गायडन्स नसतो. तर फॅमिलीचं कसं झालं की एका टाइम नंतर माझ्याच फॅमिलीलाच माझेच व्हिडिओ कोणीतरी दाखवले की अरे हा तर तुझा मुलगा आहे ना वगैरे, असं आईला मेनली सांगितलं की हा तर तुझा मुलगा आहे ना. मग तेव्हा तिला कळालं की अरे, मग ती घरी आल्यावर म्हणते अरे ओंकार तू हे सगळं हे करतोस? म्हटलं हा हे करतो मी. तर मग तेव्हा थोडाफार चिडले होते की अरे हे काय वगैरे असं तसं. पण सगळे जसे इन्कम यायला लागली तसे सगळे गप्प बसायला लागले. जे तू कॉन्टेंट करतोस ते कॉन्टेंट करताना काही प्रेशर असतं का तुझ्या डोक्यात? हे रेग्युलर करणं कॉन्टेंट, रोजच्या रोज टाकणं, म्हणजे आय मीन हॅट्स ऑफ टू यू. कारण का हे सुचणं सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट ही असते की प्रत्येक तुझ्या कॉन्टेंटमध्ये व्हेरिएशन असतं. एक मोटिवेशनल कॉन्टेंट पण ते सुद्धा ह्युमर, एखादा रिलेटेबल काहीतरी एक म्हणजे मध्ये मी एक कॉन्टेंट बघितलेलं धुरंधरचं, आता जे तुझं झालं रिलीज. म्हणजे कसं सुचतं कसं आहे की बाबा आपल्याला ही गोष्ट इकडे वापरायची आहे. म्हणजे तो प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे इट इज माइंड ब्लोईंग ऍक्च्युली. तर ह्याबद्दल जर आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगूया काहीतरी. ऍक्च्युली प्रेशर वगैरे काय नसतं. आता कसं असते की सगळेच आता कॉन्टेंट क्रिएशन कडे वळतायत थोडे थोडे. कारण की मेनली आता माझं पर्सनल ओपिनियन असं होतं की मी पर्सनली 9 to 5 जॉबच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे मी कुठेच टिकलो नाही स्टार्टिंग पासून.
जे शिक्षण झालं त्यानंतर थोडा थोडा जॉब करायचा प्रयत्न केला, पण ते काय माझ्याने जमलं नाही, कारण की कोणतरी माझ्यावरती येऊन ऑथॉरिटी दाखवतोय हेच मुळात मला पटायचं नाही. तर कॉन्टेंट क्रिएशन ही माझ्या आवडीची गोष्ट आहे, म्हणजे मी त्याच्या बाबतीमध्ये खूप पॅशनेट आहे. म्हणजे मी उठता बसता कुठेही, आता तुम्ही कसं बोलताय हे पण मी ऑब्झर्व करून त्याचं पण कॉन्टेंट क्रिएट करतो. तर मी बघतो की अरे हा बारटेंडर आहे तर तो कसं ते मिक्स करतोय, किंवा हा वेटर आहे तर तो कसा वागतोय. मी लोकांना ऑब्झर्व करतो. म्हणजे मायन्युटली गोष्टी डोक्यात येणं, हा, ऑब्झर्व करणं सुद्धा महत्वाचं आहे content. ऑब्झर्वेशन हे सगळं आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन तुम्हाला स्टडीज जे नाही शिकवत ना, ते ऑब्झर्वेशन तुम्हाला शिकवून जातं. म्हणजे कुठची काही गोष्ट ऑब्झर्व केली ना आपण, तर ते मग मग फक्त काय त्याला प्रत्यक्षातच उतरवायचं आहे. आणि मी त्याच गोष्टीच्या टुवर्ड्स फोकस आहे माझा, की मला हेच करायचंय. त्यामुळे रेग्युलर पण सुचतं, आणि त्यात ट्रेंड हा तुमचा प्लस असतो. म्हणजे एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरचा ट्रेंड हा प्लस असतो. आता ट्रेंड आलाय तर तुमच्यावरती आहे, तुम्ही 10 व्हिडिओ बनवा, 50 व्हिडिओ बनवा, ते ट्रेंडमध्ये जातातच. त्यामुळे ट्रेंड आला तर हा प्लस असतो कॉन्टेंट क्रिएशनसाठी. आणि प्रेशर नाही, प्रेशर येत नाही कधीतरी. आवडती गोष्ट आहे त्याच्यामुळे हा. मला असं वाटतं की ते डोक्यातच क्रिएट होतं, आणि ऍक्च्युली जे डोक्यात क्रिएट होतं ते म्हणता ना की तोंडावरती पण असतं आपल्या, आणि मग बॉडी लँग्वेज मधून सुद्धा ते आपल्याला दाखवता येतं. हो, बरोबर. आय थिंक एकदम तू फुल ऑन पॅकेज. फुल ऑन पॅकेज. आणि मग त्याच्यातून थोडं थोडं म्हणजे मग एडिटिंग हे सगळे नंतरचे पार्ट आहेत. बट सुचणं हे आता असं हेच मोस्टली प्रश्न येतो की सुचतं कसं. तर कसंही काही सुचू शकतं. आता आत्ताच एक कॉन्टेंट आहे जो काल मी विचार केला होता, पण तो एका मोठ्या क्रिएटरने केला होता. तर तेच माझं मगाशी डिस्कशन चालू होतं की अरे हा मी सुचवलेला, आणि जस्ट बिकॉज समोरचा एक जो कास्ट करणार होता तो नाही बोलला म्हणून मी तो केला नाही. तर आपल्या डोक्यातला आयडिया सगळीकडे फिरत असतो. हा, म्हणजे लोकांना सेम आयडिया सुचू शकतात. सुचू शकतात. राईट, हे पण बरोबर आहे तुझं. 30 सेकंड टू 1 मिनिटची रील, ओके, त्याच्यामध्ये ओमीच स्वतः रायटर, ओमीच स्वतः डिरेक्टर, ओमीच क्रिएटर. आय मीन हे सगळं तूच करतो की काही टीम आहे आपल्याकडे? रायटिंगचा पार्ट जो माझ्याकडेच असतो, म्हणजे रायटिंग, थॉट येणं, हे सगळं माझ्याकडेच असतं, की मला थॉट येतो, मीच रायटिंग करतो. आणि त्यानंतर मग मी टीमशी डिस्कस करतो. टीम इन द सेन्स की खूप मोठी टीम नाही, एक लिमिटेड माझी लोक आहेत, ती माझ्यासोबत असतात. तर त्यांच्याशी मी डिस्कस करतो, आणि मग आम्ही प्रोसीड करतो की हा चल हे आता शूट करायचं आहे, हे उद्या शूट करायचं आहे. आणि मेनली त्यासाठी ते लोक अवेलेबल असतात, त्यामुळे तेवढ्या लोकांमध्येच काम होतं. अरे वा, मस्त. पण मला एक म्हणायचंय तुला की कसं वाटतं, म्हणजे जेव्हा व्हायरल होतो आपण, म्हणजे एखादी अशी गोष्ट की ज्याच्यामुळे तुला असं खूप असं लोकांकडनं आलंय, अरे काय व्हायरल झालं यार, म्हणजे एकदम दुरळा. तर ते ती एखादी असं सिच्युएशन होती का कोणती की ज्याच्यामुळे तू व्हायरल गेलास? एक रील माझा व्हायरल झाला होता, की म्हणजे अगोदरपासून करत होतो, पण एक रील होता मजाच मजाचा, एक ट्रेंड आला होता मध्ये. तर तो मजाच मजाचा जो ट्रेंड होता तो हिंदीमध्ये बऱ्याच लोकांनी केला होता, पण मराठीमध्ये कोणी केला नव्हता. तर त्यावेळी तो माझ्या शैलीतला होता. मी मोस्टली तेच ट्रेंड फॉलो करतो जे माझ्या शैलीत बसतात, किंवा म्हणजे असं माझ्या मते की असं उगाच काहीतरी करून चालत नाही. इंस्टाग्राम पण पॅटर्न फॉलो करतो. जेव्हा तुम्ही एक पॅटर्न टाकता तेव्हाच तो तुम्हाला रीच देतो आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. तर मजाच मजाचा जो ट्रेंड आहे तो माझ्या पॅटर्न मध्ये बसला, आणि तो मी केला, आणि त्याला खूप, म्हणजे तो जवळजवळ एक रील 1.4 मिलियन शेअर झाला होता. म्हणजे नुसते शेअर, आणि 12-13 मिलियन त्याला व्ह्यूज होते. तर त्या रीलने मला सगळीकडे ॲज अ रील स्टार म्हणून पोहोचवला, की हा एक रील करतो. त्याच्या अगोदर मला सिरीजमुळे लोक ओळखायचे, पण त्या एका रीलने मला सगळीकडे पोहोचवलं. इवन मी भाडीपा सोबत कोलॅबरेशन केलं. एक लोकशाही म्हणून चॅनल आहे त्यांचं, सोशल स्टार असा काहीतरी एक प्रोग्राम येतो, त्याच्यावरती पण त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. आणि खूप लोकांनी, म्हणजे आदिनाथ कोठारे सर, त्यांच्यासोबत मी काम केलं. अरे वा. त्यांचा एक सिनेमा येत होता पाणी, त्यांच्या प्रमोशनसाठी त्यांनी मला स्वतः कॉल केला होता. अरे म्हणजे माझा कॉन्टॅक्ट इन्स्टावरती असतोच की फॉर द प्रमोशन पर्पजेस. तर त्यांनी मला फोन केला, आणि मग आम्ही एकत्र एक रील बनवला होता. पाणी सिनेमाच्या प्रमोशनसाठी. आणि ते सगळे एक्सपिरियन्सेस पण खूप भारी होते. राईट. पण भडीपावरती काम करताना तुला काय अनुभव आला? आय मीन नो डाऊट इट्स वन ऑफ द, आय कॅन से अ ब्रँड कंटेंट. मराठीतलं ब्रँडिंग कंटेंट जे आहे ते भडीपाकडे आहे, आणि त्याचं आणि तुझं जे कोलॅबरेशन झालं तर तो अनुभव किंवा किती मजा आली? मजा खूप आली. ऍक्च्युली स्टार्टिंगला आम्ही पण ह्याच प्रेशरमध्ये होतो, कारण की भाडीपाचा कंटेंट बघून आम्ही थोडंफार इन्स्पिरेशन घेतलंय. की आम्ही तेव्हा खूप लहान होतो जेव्हा भाडीपाचं नाव होतं मराठीमध्ये. आत्ताही भाडीपाचं नाव बऱ्यापैकी खूपच आहे. तर आम्ही त्यांच्याकडे बघायचो की अरे
हे करतात हे बा असं आपल्याला फेमस व्हायचं. हा. तर तसं आम्ही त्यांच्याकडून, आणि मी तेव्हा बाहेर होतो आउटसाईड, तर त्यांच्याकडून मला मेसेज आला की अरे असं असं आहे, सो वी वॉन्ट टू कोलॅबरेट. तर मी पहिला माझ्या टीमला फोन केला की अरे बघ यांच्याकडून मेसेज आला आपल्याला, तर आपल्याला जायचं आहे. तर सगळे खूप खुश होते जायचं. आणि मग त्यांचं ऑफिस आहे, त्यांच्या ऑफिसला आम्ही गेलो. पुण्याला नाही, पुण्याला नाहीये, त्यांचं ऑफिस मुंबईला. मुंबईला. हो, मुंबईलाच आहे. तर त्यांच्या ऑफिसला आम्ही गेलो आणि सगळे खूप वेलकमिंग होते की या वगैरे असं असं, की असं नाही की तू एक नॉर्मल कंटेंट क्रिएटर आहेस आणि आम्ही कुठेतरी बसलोय, असं नाही. ते नॉर्मली खूप वेलकमिंग होते. आणि मग तेव्हा आम्ही एक रील बनवला आणि तो रील चालला, बऱ्यापैकी चालला. आणि त्यात ऍक्च्युली मजाच्या ट्रेंडवरतीच तो रील होता. पण एकच केलंस की असे एपिसोड दोन रील केले दोन रील त्यांच्यासोबत. केले. हा, तो दुसरा पण चांगला होता, तो पण माझ्या स्टाईलमध्येच होता. तर त्यांच्यासोबत 2 रील केले आणि सगळे खूप वेलकमिंग आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि कसं की म्हणजे आता एक त्यांच्यासोबत नाव जोडलं गेलं म्हणजे मग बाकीची लोक पण रिस्पेक्ट करायला लागली की अरे ओमिनी कॅटरी केलंय. इट्स काइंड ऑफ अन अचिव्हमेंट की अरे ओमिनी कॅटरी अचीव्ह केलं, की अरे एवढ्या लोकांपर्यंत. कारण की त्यांच्यासारख्या ब्रँड सोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट. ऍक्च्युली ते पण वसई विरार मधून कोणतरी जात आहे, असं एक खूपच मोठी गोष्ट आहे. आणि नंतर माझा एक्सपिरियन्स चांगला होता आदिनाथ सरांसोबत. ते तर आपल्याला असं वाटतं की स्टार आहेत. ते स्टार आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये आहेत. ऍक्च्युली ते स्टार आहेत, पण ते किती, जर तुमचं त्यांच्याशी तेवढं बॉन्डिंग आहे तर ते खूप चांगले वागतात. म्हणजे ते असं वाटतं की अरे नाही, मी एक त्यांना रील केला होता की ह्या स्टाईलमध्ये आपण करूया. ते म्हणाले हे काय लिहिलं तू, तुझ्या स्टाईलमध्ये कर. अच्छा. मग त्यांनी आणि मी माझ्या स्टाईलमध्ये एक रील बनवला आणि तो पण जबरदस्त गेला. आम्ही त्यांच्या घरी जाऊन शूट केला होता. आणि लकीली त्याच वेळी मला तिथे महेश कोठारे सर पण भेटले. वा 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 वा. आणि त्यांचे जे स्टाफ होता त्यांनी म्हणजे आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं तेव्हा आम्हाला कळालं की ते जनरली नसतात घरी. हा. तर इट्स वन ऑफ द मोमेंट की ते त्यावेळी घरी होते आणि आम्ही त्यांच्यासोबत त्यांना भेटलो आणि फोटोज वगैरे पण काढले त्यांच्यासोबत. की तो एक माझ्यासाठी एक फॅन मोमेंट होता की ज्यांना आपण नॉर्मली पिक्चर मध्ये बघितलं लहानपण, आम्हीच काय आमच्या पेरेंट्सनी पण ज्यांना बघितलं त्यांच्यासाठी ते मेन असतं. आणि जेव्हा मी त्यांच्यासोबतचा फोटो मम्मीला दाखवला तेव्हा मम्मी पण खूप खुश झाली. मम्मीला पण वाटलं मम्मी काहीतरी बोलते आपल्या अरे मुलाने बापरे, काहीतरी आपल्या मुलांनी काहीतरी केलं. काहीतरी जो काय करतोय ते एकदम अशा लाईनीवरती करतोय की आम्हाला प्राऊड होत आहे. तेव्हा मी प्राऊडली मम्मीला सांगितलं की मम्मी हे करतो मी. सो ती एक मस्त मोमेंट होती माझ्यासाठी. पण मी बघितलंय तुझ्या त्या इन्स्टावरती काही रील जे तुझे आहेत ते बऱ्याच ब्रँडसाठी तू क्रिएट केलेस. त्या ब्रँडिंगचं कोलॅबरेशन कसं मिळालं आणि किती ब्रँड सोबत तू काम केलंस? आतापर्यंत मी मोर दॅन 30+ ब्रँड सोबत काम केलंय. म्हणजे नॉर्मल कोलॅबरेशन्स वेगळे आणि ब्रँड्स फक्त जे चांगले नोन आहेत तसे 30+ ब्रँड्स केले. नाव आपलं यू मुंबा झालं, यू मुंबा कबड्डी. कबड्डीमध्ये टीम आहे यू मुंबा. कॅडबरी झालं, वा. स्विगी सोबत केलंय, स्विगीच इन्स्टामार्ट आहे त्यांच्यासोबत केलंय. आता रिसेंटलीच मी चॅट जीपीटी सोबत कोलॅबरेशन केलं होतं. मस्त. सो आहेत. आणि बार्बिक्यू नेशन सोबत पण केलंय. वा वा. बरेचसे आहेत, आता थोडं रिकॉल करावं लागेल. आहेत, बरेचसे आहेत. सुरुवातीला बार्टर कोलॅबरेशन्स केले. जसे की अगोदर तर माहितीच नव्हतं की हे काम मिळतं कसं. कारण की माझे फेलो इन्फ्लुएन्सर्सला मी बघायचो की अरे यांनी कुठून ह्या ब्रँडचं केलं किंवा यांनी कसं काय कोलॅबरेशन केलं. आम्ही माझ्या टीम मध्ये डिस्कस करायचो की यांना कसं काय कोलॅबरेशन भेटतं. मग ठीक आहे, मग काही जे होते नोन की हा वरवर ज्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट आहे त्यांना विचारलं की अरे हे कसं काय तुला मिळालं. तर तेव्हा त्यांनी असं हेल्प नाही केली की बाबा हे असं डायरेक्ट भेटतं. नाही, ते सर्टन फॉलोअर्स असतात त्यांचे, तर त्यांना त्याच लोकांना काम देतात. म्हटलं चल ठीक आहे, आपला टाइम आहे का. तर मग असं करत करत एक कोलॅबरेशन आले, आमचं असं करणार काय. तर सुरुवातीला बार्टर कोलॅबरेशन केले. मग एका टाइमला जाऊन तुम्हाला कळतं की तुमची व्हॅल्यू काय आहे किंवा येतात आहे रीच. मग आपण स्वतःच प्रोफाईल मध्ये टाकून द्यायचं असतं की डीएम फॉर पेड कोलॅबरेशन. मग त्यानंतर आपल्याला स्वतः येतात की हा ब्रँड आहे, एवढी अमाऊंट आहे. अदरवाईज तुम्ही तुमची अमाऊंट एक डिसाईड करायची आणि त्यानुसार मग आपण कोलॅबरेशन करू शकतो. पण सुरुवातीला प्रत्येक क्रिएटरला बार्टर कोलॅबरेशन करावेच लागतात. राईट. पण हे ब्रँड तुला कोलॅबरेट करताना काय काय प्रायोरिटीज असतात, त्यांना काय लागतं, किंवा तू असं बघितलं की तुझा जॉनरा जो आहे तो वेगळा म्हणजे कॉमेडीमध्ये, तर कसं काय तुमच्यामध्ये ती सांगड घालता येते? आता कसं असते की ब्रँड आपल्याशी कॉन्टॅक्ट डायरेक्ट नाही करत. मध्ये एक एजन्सी असते, तो ब्रँड एजन्सीला कॉन्टॅक्ट करतो आणि एजन्सी आपल्याला कॉन्टॅक्ट करते. डायरेक्ट ब्रँड कधी कॉन्टॅक्ट नाही करत. पण त्याच्यामध्ये काही ब्रँडचं असतं की आम्हाला त्यांचा एक फिक्स्ड आहे की हे आम्ही सर्व इन्फ्लुएन्सरला हेच देतो. तर त्यांचा एक साचा असतो. अदरवाईज मग ते आपल्याला फ्रीडम देतात की तू
कर. मोस्टली तर मी हेच ट्राय करतो, कारण की मी स्वतः की आपण बेस्ट कसं करू शकतो समोरच्यासाठी. कारण माझा प्रयत्न हाच राहतो, कारण की आपण जर एका गोष्टीचे पैसे घेतोय किंवा भले तो ब्रँड असू द्या किंवा काही असू द्या, तर त्यांना मी बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करायचाच प्रयत्न करतो. आता व्हिडिओला व्ह्यूज येणं न येणं हे सोशल मीडियावरती कशालाही व्ह्यूज येतात आणि कशाला नाही पण येत. तर तुम्ही मोस्टली असं पण असतं की ज्या व्हिडिओला तुम्ही जास्त एफर्ट टाकलायत त्या व्हिडिओला कमी व्ह्यूज जातात, आणि जे तुम्ही काहीतरी असं पटकन सुचलेलं इन्स्टंट बनवलंय 7-8 सेकंदाचं आणि त्याला पण 8-8 म्हणजे मॅक्सिमम मिलियन मध्ये व्ह्यूज जातात, असं पण बघितलंय. पण मी मोस्टली ट्राय करतो की माझ्याकडून क्वालिटी कामच गेलं पाहिजे समोरच्याला. तर प्रायोरिटी ही असते की क्वालिटी वर्क आपण प्रोव्हाइड करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम तो देताना विचार नाही करणार की अरे ह्याला देऊ का नको. मग मला देताना लोक हाच विचार करतात की हा चल भाई ऍटलिस्ट त्याने काम तरी बरोबर केलं. सो जसं प्रायोरिटी ही असते की चांगला कॉन्टेंट डिलिव्हर करणं. म्हणजे आपण वसई विरारमध्ये राहतो आणि वी आर प्राऊड वसई विरारकर, पहिली गोष्ट ही आहे. पण एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मुंबईला ह्या सगळ्या एजन्सीज असतात ज्या कामं देतात कंटेंट क्रिएटर्सला, आणि वसई विरारमध्ये तुला असं वाटतं का की तो गॅप आहे की त्या एजन्सीज ज्या आहेत त्या इकडे नाहीयेत, किंवा ते जे गोष्टी आहेत इन टर्म्स ऑफ कमर्शियल वगैरे की तिकडे जास्त अपॉर्च्युनिटी तिकडे नाही, असं काही तुला वाटतं का? डेफिनेटली लोकेशनचा आपल्या खूप फरक पडतो, कारण मुंबईला ज्या एजन्सीज आहेत त्या तिकडच्या क्रिएटरला मोस्टली प्रेफर करतात, आणि कम्पॅरेटिव्हली जे वसई विरारचे क्रिएटर्स आहेत त्यांना त्यांच्या कमर्शियल्स मध्ये पण खूप फरक पडतो. कारण तिकडचे जे आता तिकडे कसं काही इकडचे क्रिएटर्स आहेत ते तिकडे शिफ्ट पण झाले, म्हणजे खूप मोठे मोठे क्रिएटर्स, की त्यांना इंडस्ट्रीच्या जवळ राहिलं की आपल्याला जास्त अपॉर्च्युनिटीज भेटतात. जबकि म्हणजे टॅलेंट दोघांमध्ये सेम आहे. कदाचित इकडचे लोक असं नाही की कम्पॅरेटिव्ह जास्त टॅलेंटेड मी तर म्हणते विरार वसईमध्ये. आपल्या इकडचे लोक म्हणजे जसं वी कंपनी आहे, काही आहे, मोठ्या मोठ्या स्टेजेसला पण पोहोचलेले आहेत वसई विरार मधून, म्हणजे खूप जण आहेत. पण ते लोक हे बघत नाही, ते लोक असं असं म्हणजे असं येतं की डिस्क्रिमिनेशन की अरे हे आमचं लोकेशन आहे आणि हे जवळचं लोकेशन आहे. तर मोस्टली तसं होतच. आणि आपल्या इकडे कम्पॅरेटिव्हली म्हणजे वसई विरार मुंबईच्या कम्पॅरेटिव्हली आपल्या इकडे कमी अपॉर्च्युनिटीज येतात, कारण की इकडचे इन्फ्लुएन्सर्सच लोकांना माहिती नाहीयेत. तर ते इधर पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, किंवा मग काहीतरी असं दिसलं पाहिजे की अरे नाही इथून पण आहेत. लोकेशनचा आपल्या जे आपण काम करतोय त्याच्यावरती फरक पडलाच नाही पाहिजे. सो वसईमध्ये किंवा विरारमध्ये असा एजन्सीज नाही आहेत ज्या तुम्हाला काम देऊ शकतात, पण मला असं वाटतं की लोक जी आहेत लोकली ज्यांना अप्रोच व्हायचंय तुला, ते अप्रोच होणारच. तर तुला वसई विरारमधून काम मिळतंय का? हा, मी वसई विहारमध्ये म्हणजे रिसॉर्ट्सची कामं केली आहेत, रिअल इस्टेटची कामं केली आहेत, बऱ्यापैकी कामं केलेत. पण इकडे मेनली काय होतं की लोकांना माहिती आहे की हा अवेलेबल आहे किंवा हा अप्रोचेबल आहे, हे लोकांना माहिती आहे. पण त्यांना इकडच्या लोकांना असं वाटतं की काही लोकांना, ठराविक लोकांना, सगळ्यांनाच नाही, की अरे कमर्शियल्सचा डिफरन्स येतो, की अरे एवढे कसे काय चार्ज करतोय. तर काही लोकांना असं पण वाटतं की अरे फेक फॉलोअर्स आहेत म्हणून दाखवत आहेत. राईट, हे वाटू शकतं. हे वाटतं. पण त्यांनी आता ज्यांनी 3-4 अकाउंट्स वरून मला बघितलं की मी फक्त हे इंस्टाग्रामच नाही केलंय, युट्यूब पण केलंय, आणि माहितीये की आता इझी झालंय फॉलोअर्स विकत घेणं किंवा काय. पण तसं नाही, जर आपण एखाद्या आयडी वरती जेन्युइनली बघतोय की रेग्युलरली व्ह्यूज येत आहेत, रेग्युलरली आपण हे करतोय, तर ह्याची मेहनत शून्यापासून स्टार्ट होते. म्हणजे एक क्रिएटर असाच काल उठून बनला नाहीये. त्याच्यासाठी अख्खी टीम असते, प्रॉपर व्हिडिओ बनवावा लागतो, एडिटिंगचा खर्च असतो, आणि तो तितका रीच पण येतो. म्हणजे त्याचा रिझल्ट येतो तितका, म्हणून तो तितका चार्ज करतो. आता फॉर एखाद जस्ट छोटा एक एक्झाम्पल सांगतो. रिअल इस्टेटचा जर कॉन्टेंट आहे, ठीक आहे, रिअल इस्टेटच्या कॉन्टेंटमध्ये समजा माझ्यासारखा एखादा इन्फ्लुएन्सर सो अँड सो अमाऊंट चार्ज करतो, एकदम पण हाय नाही, एकदम पण लो नाही, तर ती रिअल इस्टेटच्या एका ट्रान्झॅक्शन मधूनच त्यांचे इन्फ्लुएन्सरचे पैसे निघून जातात. आणि आता असे पण एक्झाम्पल आहेत वसई विरारमध्ये ज्यांनी मार्केटिंग केली आणि आज ज्यांनी बऱ्यापैकी ग्रो केलंय. पण मोस्टली लोक मार्केटिंगला वेलकमिंगच नाहीत, की त्यांना असं वाटतं की प्रोडक्ट बनवला तर ठीक आहे ना, मार्केटिंगला कशाला खर्च करायचा. पण मेनली तुम्ही जसा तुमचा प्रोडक्ट प्रमोट कराल तेवढंच ते म्हणजे काय बोलतो त्याला, तेवढा चांगला रिझल्ट येतो. बरोबर आहे, ते पण आहे. सो मार्केटिंगला आपण जेव्हा वेलकम करू तेव्हाच इकडे जास्त अपॉर्च्युनिटीज येतील. आणि मला तर आवडेल की वसई विरारच्या लोकांना जर म्हणजे माझ्यासारख्या क्रिएटरचा फायदा होतोय, तर आपल्या इकडचे बिझनेसेस ग्रो होत आहेत, आपल्या एरियाचं नाव मोठं होतंय, कोणाला नाही. शेवटी कुठेही गेलो तरी मला लोक ह्याच्यानेच ओळखतील ना की अरे हा वसईचा आहे किंवा हा विरारचा आहे. सो कोणाला नाही चांगलं वाटणार.
बरोबर आहे. आणि मला तर आवडेल, की मी तुला लोकली जेव्हा बघेन, की ब्रँड तर बरोबर ती तू करतोस काम, ते तर Right. मिळतच राहणार. पण जेव्हा आपण अशा जसं आपण म्हणतो, की इकडे असा गॅप आहे आणि तो गॅप फिल करायला जर लोकच आपल्याला अप्रोच होतायत, की "बाई हा माझ्या प्रोजेक्ट आहे कुठले Yes. रिअल इस्टेटचे, तिकडे तू करू शकतोस" किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तर मला उलट खूप आवडेल तुला लोकली सुद्धा बघायला. बिकॉज मी असं म्हणेन, की आपल्या वसईविरासाठी आपणच हिरो आहोत. येस. आणि जेव्हा आपण ते डोक्यात ठेवू, तेव्हा मला असं वाटतं, की ग्रो तर होणारच आहे. एक्झॅक्टली. सो ओमी पुढच्या 5 वर्षात त्याच्या फ्युचरला कसं बघतोय? ओ-टी-टीवर म्हणजे तुझा मूव्ही येतोय, कोणतातरी रिलीज होतोय किंवा मी असं म्हणेन, की तू स्टँड अप कॉमेडियन म्हणून सुद्धा आय मीन तुझ्यामध्ये तो टिंच आहे. तर तो येऊ शकतो. तर हे मी माझं बोलते कारण का मी तुझे एवढे जेव्हा एपिसोड पाहते Instaवरती, तेव्हा आपल्याला माहीत पडतं, की अरे हा खूप छान कॉमेडी करतो. तर तू कुठे पाहतो स्वतःला? ऍक्च्युली माझं म्हणजे लाईफ टाईम पहिल्यापासूनच ड्रीम आहे, की मला स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस स्टार्ट करायचं आहे. मस्त. की जिथे म्हणजे बसलेत क्रिएटिव्ह लोक आणि रायटिंग करतायत, वेब सिरीज करतात. मेनली तर वेब सिरीज, मूवीज हे सर्व म्हणजे सोशल मीडियावरतीच काय बोलतात त्याला, OTT प्लॅटफॉर्मवरती किंवा कोणाला पण सेल करता येईल अशा वेब सिरीज, मूवीज असं बनवायचं. असं स्वतःच कारण की म्हणजे मला माहिती आहे की मी ते राईट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये परस्यू करू शकतो. आणि त्याच्यात पण साइड बाय साइड जर स्टँडअप कॉमेडीमध्ये कुठे ऑपॉर्च्युनिटी भेटली तर तिकडे पण थोडासा हात मारून घ्यायचा. वाह, 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 वाह! मस्त, मस्त. सो म्हणजे जे काय आहे ते याच्याशी रिलेटेडच आहे. हां, हां. आता पण माझ्याकडे पण काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आता त्यांच्यावरती काम चालू आहे. हं. सो लवकरच काहीतरी नवीन ऐकायला येईल आम्हाला. नवीन काहीतरी ऐकायला मिळेल. राइट. सो नेक्स्ट 5 वर्षामध्ये प्रोडक्शन स्वतःच असेल मस्त. अशी आशा करतो.